असेल ऑलरेडी, तुम्हाला ते इथं जाऊन रिसिप्ट क्रिएट मध्ये अपलोड करायचे फक्त. ठीक आहे. जे पीडीएफ स्कॅन असणार आहे, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही इथं पीडीएफ स्कॅन शेअर करायचे. बघू, एक रॅन्डमली एक घेतलेलं आहे डॉक्युमेंट. नाही, खूप मोठं आहे. चला, एक एक मी घेतलं डॉक्युमेंट. ठीक आहे. जे पीडीएफ फॉर्म मध्येच पाहिजे, दुसरे कुठलेही फॉर्म इथं चालत नाही. ठीक आहे. तर असं हे डॉक्युमेंट आहे. आता हे मी टेस्ट डॉक्युमेंट घेतलेलं आहे, कारण आपल्याला इथं कुठलीही गोष्ट डिलीट होत नाही. तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय की तुम्ही हे जेडी ऑफिस किंवा डीएची ला पाठवता किंवा मंत्रालयात तुम्ही पाठवू शकता तुमच्या ई ऑफिस. फक्त तुम्हाला कुणाला पाठवायचं हे नाव माहिती पाहिजे. पुढच्या व्यक्तीचं तुम्हाला नाव माहिती पाहिजे. तर हे सुरुवातीचं हे मी आता समजा तुमचं पत्र आहे जे तुम्हाला जेडी ऑफिसला पाठवायचं. ठीक आहे. तुम्ही इथं त्याची माहिती इन्फॉर्मेशन फिलअप करा. लेटर कम्युनिकेशन काय आहे, इनफॉर्मल आहे, मीटिंग नोटीस आहे, मीटिंग तुमच्या इथे कुठली मीटिंग झाली असेल मीटिंग मिनिट्स तुम्हाला जेडीनं शेअर करायचे आहेत. ठीक आहे. एखादी ऑर्डर तुम्ही तुमच्या कॉलेजने काढली असेल ती शेअर करायची. तर जे तुमचं टाईप ऑफ कम्युनिकेशन असेल, फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन असेल ते इथे सिलेक्ट करायचे. एक लक्षात घ्या, डायरी डेट इथे बाय डिफॉल्ट येते, तुम्हाला एडिट करायचं नसते. त्यानंतर तुमच्या लेटरची लँग्वेज कुठली आहे, इंग्लिश आहे का मराठी आहे ते इथे सिलेक्ट करायचं तुम्हाला. जे तुम्ही कम्युनिकेशन जेडी ऑफिसला करताय तेव्हा पत्राची लँग्वेज कुठली आहे तर ते मेन्शन करायचं. त्यानंतर आता रिसिव्ह डेट, म्हणजे आता समजा रिसिव्ह डेट हे तुम्हाला लागू नाही होणार, कारण तुमच्याच ऑफिसचं तुम्ही फक्त पाठवताय. तर ज्या दिवशी तुम्ही डायरेक्ट करताय ना तिथे रिसिव्ह डेट टाका तुम्ही, आउट ऑफ डेट किंवा ज्या दिवशी तुमची साईन झालेली आहे. तुमच्या पत्रावर समजा प्राचार्यांची साईन 3 दिवसांपूर्वी झालेली आहे. आज 22 तारीख आहे, समजा 18 तारखेला प्राचार्यांची साईन झाली तर तुम्ही इथं 18 तारीख मेन्शन करू शकता. इथे तुम्ही 18 तारीख मेन्शन करा. लेटर डेट सुद्धा 18 येईल. तुमच्या 18 तारखेचं पत्र आहे ते सुद्धा 18 तारखेचं मेन्शन. तर जे लेटर डेट आणि रिसिव्ह डेट हे तुमच्या केसमध्ये सेम असतील सगळ्यांसाठी. ठीक आहे. डिलिव्हरी मोड जे आहे ते तुम्ही बाय हँड करा, कारण तुम्ही ते बाय हँड साईन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्राचार्य ते स्वतःच्या साईनचं पत्र पुढे फॉरवर्ड करतात. तर बाय हँडच मेन्शन करा. तर इथं तुम्हाला जेडी कार्यालयांचे डिटेल्स लिहायचे, तुम्हाला ज्यांना पाठवायचे. हा, सॉरी, कॉलेजचं येईल सर, कॉन्टॅक्ट डिटेल्स. हा, सॉरी, इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचं इन्फॉर्मेशन फिलअप करायची. कॉलेजचं नाव, डेझिग्नेशन, इथलं एकच ऑर आहे. तुम्ही एकतर प्राचार्य मेन्शन करा, ऑर्गनायझेशन, तुमच्या कॉलेजचं नाव लिहा, तुमचा मोबाईल नंबर, ऍड्रेस मेन्शन करा. ठीक आहे. नेम मध्ये कॉलेज नाव दिलं तर चालेल, आणि हो. ऑर्गनायझेशन मध्ये संस्थेचं नाव. आणि ही बाब आहे ना, इथं प्रत्येक वेळेस टाईप करण्यापेक्षा इथं सेव्ह केलं तरी चालेल. इथं टिक केलं तर तुम्ही ऍड टू ऍड्रेस बुक होतं. प्रत्येक वेळेस टाईप करायची गरज नाही पडणार. सेव्ह केलं तर तुम्हाला ऍड्रेस बुक मध्ये ऍड होईल. म्हणजे एकदा तुमचे जेडी आणि डीएची ऍड झाले की परत तुम्हाला लिहायची गरज नाही. इथं तुमच्या कॉलेजचा ऍड्रेस मेन्शन करा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हे पत्र कुठून आलेलं आहे, ऍक्च्युली आता तुमचंच पत्र तुम्ही पुढे फॉरवर्ड करताय त्यामुळे तुमचीच माहिती मेन्शन करा. त्यानंतर मेन कॅटेगरी, इथं आता त्या 2च केस आहेत, सॉरी 2-3 केस आहेत. एक तर कोर्ट केसेस असतील, कोर्ट केसेस संदर्भात तुमचे काय खुलासा असेल तर तुम्ही कोर्ट केसेस मध्ये मेन्शन करा. रेग्युलर पत्रव्यवहार असेल तर केस असतील, जसे की एलएक्यू वगैरे असेल, मंत्रालयातनं काय माहिती मागवली असेल त्याच्या संदर्भात असेल तर इम्पॉर्टंट केसेस म्हणा किंवा आरटीआय. हे 4 ऑप्शन आहेत. शक्यतो जनरलला तुम्ही सिलेक्ट करा. सब कॅटेगरी तुम्हाला चूज करायची आवश्यकता नाही. सब्जेक्ट जो त्या, आता हे काय
मग कंत्राटी कर्मचारी मनुष्यबळाच्या तक्त्याचं ही इन्फॉर्मेशन आहे. तर जो तुमचा सब्जेक्ट असेल तो तुम्ही इथं मेन्शन करा सब्जेक्ट मध्ये. जर तुमचा सब्जेक्ट असेल तर तुम्ही दोन्ही लँग्वेज मध्ये लिहू शकता, मराठी किंवा इंग्लिश. दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला सब्जेक्ट मेन्शन करायचा आहे. तुम्हाला जर काही डिटेल रिमार्क लिहायचे असतील, म्हणजे पुढच्याला कळावं की हे पत्र कशा संदर्भात आहे, तर इथं तुम्ही इंग्लिश किंवा मराठी दोन्ही मध्ये 250 कॅरेक्टर्स पर्यंत सर रिमार्क तुम्ही बोला. मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला जनरेट अँड सेंड करायचे, म्हणजे तुम्ही हे टपाल जनरेट करून तुम्हाला जेडी ऑफिसला सेंड करायचे पुढे. ठीक आहे. तर मी इथं जनरेट आणि सेंड मेन्शन केलं. ठीक आहे. आता इथं माझा रिसिप्ट नंबर आला. आता तुम्हाला कुणाला पाठवायचं आहे तर सर ते त्यांना ॲड्रेस मी हे ॲड्रेस मी जाणार सांगतो नंतर आहे. आता ईमेल. मला समजा इथं जॉईंट डायरेक्टर ऑफिसला पाठवायचं आहे. हो का. जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन कोल्हापूर आलं, पुणे आलं, सोलापूर आलं. मी सिलेक्ट केलं. ठीक आहे. आता इथं तुम्ही कोणाला आपलेच सर तुमच्या इथं कोण इन्व्हर्ट बघतं? खरात म्हणून आहेत, संजय खरात. शिवसरन सर. हां सर, संजय खरात म्हणून आहेत. एक मिनिट, मला आवाज येत नाही. हॅलो, आवाज येते का सर? हा येतोय. तुमच्या इथे इन्व्हर्टचं कोण बघतं सर? संजय खरात म्हणून आहेत. तर हे बघा, सर आता तुम्हाला आपला इतकं आपला ओयू सेम असल्यामुळे त्यांना डायरेक्ट नाव टाईप केलं तरी येईल तिथं. हो. नाही तुम्ही इथं कसं तुमच्या लॉग इन करायला आहे. हा माझं पुणे आहे, त्यांना सेमच आहे, त्यामुळे त्यांना डायरेक्ट नाव येईल. हा डायरेक्ट तुम्ही नाव जरी इथं सिलेक्ट केलं ना, इथं नाही सर, इथं डायरेक्ट टाईप जरी केलं ना टूला हा तिथं का खरात म्हणून टाईप केलं तरी त्यांना दिसेल प्रत्येक कॉलेजला. त्यांना दिसेल ते. हां सर. हां, हे बघा इथं नाव आलंय बघा त्यांचं, संजय सखाराम खरात. होय सर होय. ठीक आहे. तर यांना तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आणि यांना सिलेक्ट केल्यानंतर सीसी मध्ये कोणाला ठेवायची आवश्यकता नाहीये. त्यांना फक्त तुम्ही सिलेक्ट करा. तुमच्याकडची माहिती जर काही महत्वाची असेल किंवा हे अर्जंट आहे किंवा काही, ह्यातलं तुम्ही काहीच ऑप्शन वापरू नका. प्रायोरिटी असेल तर फक्त प्रायोरिटी चेंज करा. ऍक्शन काही लिहायची आवश्यकता नाहीये तुम्हाला इथं, कारण तुम्ही जेडी ऑफिसला ह्यातलं काहीच बोलू शकत नाही. तुम्ही इथं फक्त ऍक्शन, तुमचे जे केस आहे त्याच्याबद्दलचे किती अर्जंट पत्र आहे त्याची प्रायोरिटी इथं फक्त मेन्शन करा. म्हणजे आजच तुम्हाला त्याचं, म्हणजे हे तुम्हाला फक्त सेट करायची प्रायोरिटी. नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. आणि हे मला डायरेक्ट सर आता ह्यांना ई साइन ओटीपी करून सेंड करायचे का असं सेंड करायला लावू? डायरेक्ट सेंड करू दे. ई साईन आणि ओ टी पीचं मी त्यांना नंतर सांगतो. आता ते थोडं ते रजिस्टर करून द्यावं लागेल त्यांना ई साईन. हॅलो हॅलो, सर. हां हा सर, त्यांना यायला ई का साइन आवाज? करायला लावू का असं? हो येतोय आता येतोय. त्यांना हां, ते असंच ई पाठवायला लावू का ई साईनला साइन त्यांना नाही होते रजिस्टर परत? करून द्यावं लागेल सर प्रत्येकाची. त्यामुळं फक्त आता तात्पुरतं सेंड ऑप्शनलाच क्लिक करू दे त्यांनी, म्हणजे सेंडच करू दे. नंतर नाही, ई साइनची काही आवश्यकता नाही. त्यांच्या साईनने असली तर ते येईलच ना रिसिप्टला. तशी सहीची आवश्यकता नाहीये. हां नाही आहे. आणि हे काय हे आहे, ते त्यांचे हार्ड कॉपी येणारच आहे त्यांची. त्यामुळं तात्पुरत्या हो तेच स्वरूपात ना त्यांनी तेच ना. सेंड जरी केले तरी आपल्याकडे मग येऊन जाईल ते. बरोबर. हां हे बघा, आता तुम्हाला फक्त म्हणजे थोडक्यात सेंड करायचं आहे. सेंड ऑप्शन आहे, कुठलीही साईन वापरायची नाही. सेंड ऑप्शन केलं की हे तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही टेस्ट म्हणून सेंड करतो. आणि आता सेंड आयटम मध्ये बघितलं तुम्ही रिसिप्टच्या, तर हे बघा, हे टेस्ट म्हणून आहे सब्जेक्ट, आणि हे मी सोलापूर जेडीना पाठवलं. बरोबर. हॅलो म्हणजे स्वप्नील आता सर, तुम्हाला, हा बोला. याचा एखादा डेमो व्हिडिओ असेल तर पाठवा. नाही सर, हाच आहे. डेमो व्हिडिओ वगैरे असं नाहीये. हेच आहे. म्हणजे कसं ऑपरेटिंगच्या साठी एखादा व्हिडिओ पाठवला तर पुन्हा आम्हाला सोपं होऊन जाईल. नाही तसा हॅलो सर, आता तसा जशी व्हिडिओ पीपीटी आहे नाही ना, available. पीपीटी हा, ग्रुप वरती शेअर करा की.
हा पीपीटी शेअर करा. पीपीटी नाहीये, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय डायरेक्ट. लाईव्ह दाखवतो. लाईव्ह दाखवला, ऐका ना, लाईव्ह दाखवा. लाईव्ह दाखवल्यानंतर ती रेकॉर्डिंग आहे ना, ते रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपवरती शेअर करा, म्हणजे प्रत्येक जण हा ठीक आहे, तो ठीक पण मग आहे. ते जाता. अभ्यास ठीक आहे, करून मी रेकॉर्ड होईल. आता करायलोय. या असा या किंवा स्किमॅटिक चर्चेवरनं द्या, काय. स्किमॅटिक द्या. हॅलो. हा हा, रेकॉर्ड बोला की सर. करायलोय मी, हा तुम्हाला हा पाठवून देईल ते. हा, मी पाठवून द्या, म्हणजे काय होईल, रिपीट करून करून ते लक्षात येईल. आता नुसत्या एवढ्या ह्याच्यावरनं ते लक्षात येण्यासारखं नाही हो सर होय ते. होय होय, नाही इझी आहे ते. एक दोनदा केलं ना तुम्ही, इझी प्रॅक्टिस आहे. नाही नाही, होऊन जाईल ऐका तुमची. ना, इजी आहे ते बरोबर आहे, पण ते हाताळल्याशिवाय ती इजी लक्षात येणार नाही हो नाही सर. नाही, रेकॉर्ड करायलोय मी, ते तुम्हाला पाठवून देईल. हा चालेल चालेल, हो चालेल चालेल, ओके सर, ओके, थँक्यू. ओके. ठीक आहे. आता तुम्ही आता आपण बघितलं की रिसिप्ट आपण क्रिएट केली, म्हणजे तुमच्याकडचं डॉक्युमेंट तुम्ही जेडी ऑफिसला पाठवलं. ठीक आहे. आणि ते पाठवल्यानंतर ते सेंड अटम मध्ये दिसतं. मी आता परत ते माझ्या इनबॉक्स मध्ये घेतलंय. ठीक आहे. आता हे बघा की मला तुम्हाला समजा जेडी ऑफिस मधनं रिसिप्ट आली आहे, तर ती कशी दिसेल, तर ती अशी तुमच्या इनबॉक्स मध्ये दिसणार आहे. जे काही जेडी ऑफिस मधनं पत्रव्यवहार होणार आहे ते तुमच्या इनबॉक्स मध्ये असं दिसणार आहे. रेडीमेड रिसिप्ट असणार आहे. तुम्ही ते इथे क्लिक करून ओपन करायची, रीड करायची आणि इथं डाउनलोड करायची. आणि डाउनलोड केल्यानंतर जे तुमचे रेग्युलर ऑफिस फाईल सिस्टीम आहे त्याच्यानुसार तुम्ही ती कारवाई करायची. त्याच्यावर जी काय तुमची कारवाई होईल त्याचा आउटपुट फक्त फॉरवर्डिंग लेटर नंतर, फक्त आता जसं मी रिसिप्ट तुम्हाला अटॅच करायला सांगितली तसंच सेम याच्यावरची कारवाईची रिसिप्ट तुम्हाला अटॅच करून परत इथं अपलोड करायची, म्हणजे इथंच परत अटॅच करायची. आता आमच्याकडे येणारं पत्रव्यवहार म्हणजे बघा एवढंच आहे. हे आहे आलेलं पत्रव्यवहार, म्हणजे तुम्हाला जेडी ऑफिस मधून आलेला पत्रव्यवहार आहे. याच्यावर क्लिक करायचंय, इथं डाउनलोड करायचंय. ठीक आहे. आणि ज्यावेळी तुमची याच्यावर कारवाई होईल त्यावेळी ही रिसिप्ट इथनं इनबॉक्स मधनं तुम्ही क्लोज करायची. क्लोज लिहा आणि रिमार्क लिहा की ऍक्शन कम्प्लिटेड किंवा कारवाई पूर्ण, किंवा माहितीसाठी असेल तर नोटेड वगैरे असं मेन्शन करून तुम्ही ही रिसिप्ट क्लोज करायची. म्हणजे तुमच्या इनबॉक्स मध्ये लक्षात घ्या, इथं पेंडिंग काय राहिलं नाही पाहिजे. हा तुमचा एमटी पाहिजे. म्हणजे नवीन एखादं पत्र आलं तर तुमच्या लक्षात येईल नवीन पत्र आलेलं आहे. त्या पत्राची तुम्हाला कुठलीही नोटिफिकेशन येणार नाही. तुम्हाला हे लॉग इन करूनच रोज चेक करावं लागेल. रोज 2-3 वेळा तरी दिवसातून तुम्ही हे ऑफिसला आल्या दुपारी एकदा आणि जायच्या आधी एकदा तुम्ही, डिपेंड ऑन तुमचं वर्कचे किती कम्युनिकेशन राहते जेडी ऑफिसशी, तेवढं फ्रिक्वेंटली तुम्हाला हे थोडंसं चेक करावं लागणार आहे लॉग इन करूनच. प्रत्येक लॉग इन वेळी तुम्हाला ओटीपी येणार आहे. मी आता जे सांगत होतो की हे सेम रिसिप्ट तुम्ही डाउनलोड केली आणि क्लोज करायची. आता मी क्लोज कसं करायचं दाखवतो. ठीक आहे. इथं ओके म्हणलं, ओके केलं तर तुमच्या इथली रिसिप्ट ही क्लोज होणार. तर मी इथं क्लोज नाही करू शकत कारण माझे वर्किंग आहे. मी हे फक्त माझ्या ऑफिस मधले स्टाफला परत पाठवतो. ठीक आहे. ज्यांना पाठवायची रिसेंट 10 मध्ये एकदा तुम्ही पाठवली ना, तर रिसेंट 10 मध्ये तुम्हाला जे जॉईंट डायरेक्टरचे ते खराब सर आहेत त्यांचं नाव दिसेल. तुम्ही त्यांना सिलेक्ट करून पाठवायचे आणि आमच्याकडून तुम्हाला येईल ते डायरेक्टली तुमच्या इनबॉक्स मध्ये येईल. अजून एक आहे, काही ओके सर, इंट्राई ओके ऑफिस सर. मध्ये सुद्धा रिसिप्ट सर, येते इथं. एक हा हा एक बोला. एक एक मिनिट विचारू का सर? हा हा, आता हे तुम्ही लॉग इन रोजच्या रोज हे करून ओटीपी बघून क्लिअर काय आहे का नाही ते आपल्याला लक्षात येणार आहे, बरोबर आहे? हो. हो, मग ते ऑफिसमध्ये ओएस न बघायचं का ते खुद प्राचार्यानं बघायचं ते? ते आता प्राचार्यांनी डिसाईड करायचं, कारण त्यांचा मोबाईल नंबर आहे. हो सगळं ना, लॉग इन मग ते त्यांचं आहे. ऑफिस वर्क ओएस बघतो ना नेहमी बघायचं ते. आता काही कामानिमित्तानं सर बाहेर गेले किंवा कुठल्या मिटिंगला गेले किंवा अन्य हो कामात नाही असले तर. चालेल ना. कसं आहे, आम्हाला काहीच हरकत नाही. तुम्हाला डिसिजन घ्यायचा तुम्हाला ओएसला तुम्ही देऊ शकता का? तुम्ही दिलं तरी आम्हाला काही अडचण नाही. हा 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 कारण हा, तर सगळ्या तुमचा डिसिजन राहील. सगळ्या डॉक्युमेंट्स ओएसच हे करणार ना अपलोड. हा, मग तेच ना, ओएस न ते ओपन करून बघावं लागेल ना रोजच्या रोज. हो चालेल ओएस हा, चालेल, फक्त मोबाईल नंबर तुमचा असणार आहे. तुमचा नाही ओटीपी नाही, ऐका लागणार ना, त्यांना लॉग इन. बरोबर आहे, मोबाईल नंबर आमचा असू द्या, ओटीपी आले का आम्ही त्याला सांगू. पण ते काय करेल, प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं नाही म्हणणार किंवा तुम्हाला बघायला सांगितले तुम्ही बघा सारखं ते बघत राहणार. त्या ओएसला तुम्ही एक असं त्याच्यामध्ये असं एक सांगा की बाबा तुमचं तुम्ही हे करून ओपन करून प्राचार्यांकडून ओटीपी घ्या आणि बाकीचे काय असेल ते प्रोसिजर पूर्ण करा असं. नाही सर, तसं आम्ही नाही ओएस न सांगणार. नाही नाही, तुम्हाला त्यांना सांगणार सांगावं नाही, लागेल. एक परिपत्रकाद्वारे असं म्हणतोय बा मी.
नाही तसं परिपत्रक कसं आहे ते शिवशरण सर तुम्ही बोलता का याच्यावर? सर ते कसं आहे सर, प्रत्येक गोष्ट प्राचार्यांनी बघितली पाहिजे. तुम्ही त्यांना प्राधिकृत वगैरे करू शकता तुमच्या तुमच्या स्तरावर. हो हो बरोबर आहे, आम्ही करू म्हणजे होय सर, होय तसंच काय. आणि हा आम्हाला बर. शासनाकडून पण तसे सूचना आल्यात की तुमच्या OTPनेच ते लॉग इन व्हायला पाहिजे. हो हो बाकीचं बरोबर आहे. कोण हा हँडल करते काय ती तुमची जबाबदारी आहे सर सगळी. हा ते हा बरोबर आहे की ती जबाबदारी आमची राहणार आहे. होय पण सर. रोजच्या रोज लॉग इन करून आम्ही हे OTP तुमचा त्याला सांगणार की बाबा इंटरनल पार्ट झाला सर हा तुमच्या तुमच्या लॉग इन मधला इंटरनल पार्ट झाला. हा 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 ते तुमची डिसिजन झाली सर, काय तुम्ही बर काय बर कोणाला हो हो होय सर. चालेल चालेल ते ठीक तुम्ही आहे सर मॅनेज ठीक करा सर, कसं करता काय ती बर 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 तुमच्या हो हो. समन्वयाने ती एकदम व्यवस्थित कार्यान्वित व्हायला पाहिजे. कारण प्राचार्यांचं कसं असतं काही कामानिमित्तानं समजा इतर ऍक्टिव्हिटीज मग मध्ये ठीक आहे असतील सर, किंवा ते कामात तसं तसं तुम्ही तसा आदेश काढा किंवा तुमच्या इंटरनली समन्वयाने चर्चा करून काय बघा काय हे निघतंय का सर तसं. बरं 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 ठीक आहे ठीक आहे ओके सर. चल ओके सर थँक्यू सर. हॅलो. हॅलो, हा सर कंटिन्यू करूया. हां करा सर. हा आता ऍक्च्युली म्हणजे एवढंच आहे सांगण्यासारखं, अजून याच्यापेक्षा वेगळं सांगणं नाही. मी परत एकदा ई रिपीट करतो. ऑफिस ई ऑफिस खूप मोठं आहे. फक्त आपल्याला हा याच्यात रिसिट एवढंच बघायचं आहे, त्यामध्ये दुसरं कुठंही एंटर करायचं नाही, काही करायचं नाही. ते भविष्यात तुम्हाला येईल न येईल सांगता येत नाही, पण तात्पुरतं तुम्हाला फक्त रिसिटच बघायचं आहे. रिसिट मधला रिसिप्टचे एवढे क्रिएट 4 करायचं ऑप्शन. आणि इनबॉक्स एवढंच बघायचं. हो त्यानंतर आम्ही दिलेले पत्र जे आहेत ते इकडं तुम्हाला इनबॉक्स इथं रिसिव्ड लेटरमध्ये येतील. आम्ही दिलेलं तुम्हाला पत्र या इनबॉक्समध्ये येतील, तेवढ्यावर तुम्ही तत्काळ कारवाई करून आम्हाला कळवायचं. ओके. हे बघा, आता तुमच्याकडे 2 प्रकार असतील. एक इथे इनबॉक्स मध्ये येतील, ठीक आहे, आणि जर काही पत्र असतील ते तुमच्या इंट्रा बॉक्स मध्ये, मेल बॉक्स मधले इंट्रा बॉक्स मध्ये येतील. ते सगळे पत्र ठीक आहे. इथंच येतील सर, इन ड्राईव्ह मध्ये. इनबॉक्सवर नाही येणार काहीच. इंट्रा मध्येच येतील का? इंट्रामध्ये सगळे आम्ही दिलेले सगळे पोस्ट तुम्हाला सगळे पत्र जे आहेत इंट्रा ते इंट्रामध्येच येतील. ते इथंच खाली इथे येतील. इंट्रामध्ये येतील. इंट्रा म्हणजे इथे येतील. इंट्रामध्ये ठीक आहे. आणि तिथं आम्ही तुम्ही जर तिथं एखादं जर पत्र पेंडिंग असेल तर तिथं लाल लाल अक्षराचा एक टिंब येईल. तिथे किती पेंडिंग आहे इथं वर वर बेल आयकॉनला आहे बघा लाल 1 टॉपला. त्याच पद्धतीने इथं देखील येईल किती पेंडिंग आहे, तिथं आकडा येईल 1 2 3 4 किती असेल तुमच्या ऑफिसला आम्ही तुमच्या महाविद्यालयाला आम्ही किती पत्र पाठवलंय ते तिथं पेंडिंग येतील. हां त्याच्यावर तुम्ही आता एक कारवाई लक्षात करायची. घ्या की तुम्हाला आहे ना तुमचे डॉक्युमेंट आहेत ते वर्ड फाईल असले तरी किंवा कुठल्याही फॉर्मॅट मध्ये असले तरी तुम्हाला ते PDF करूनच अपलोड करायचे. PDF शिवाय तुम्हाला अपलोड करायला ऑप्शन नाही. तुम्हाला एक स्कॅनर तुम्हाला लागेल, त्यासाठी मल्टिपल स्कॅनर होईल तो, ज्याच्यात तुम्ही ऍट अ टाइम 50 100 जेवढे कितीही मोठे तुमचे डॉक्युमेंट असू देत. समजा तुमचे डॉक्युमेंट 1000 पानाचे, तर तुम्ही अशा डॉक्युमेंटची 10 वेगवेगळे डॉक्युमेंट बनवा. रिसिप्ट 1, रिसिप्ट 2, रिसिप्ट 3 असं. आणि ते तुम्हाला ज्यावेळी तुम्ही इथं पाठवत असाल ना, त्यावेळी इथे रिमार्क मध्ये मेन्शन करा किती रिसिप्ट आहेत ते. म्हणजे आता माझ्याकडे रिसिप्ट राहिली नाही, मी चेक करतो. हे बघा, आता हे सगळं आहे ना, तर इथं सेंड करताना तुम्हाला रिमार्क येतो इथे. तर ज्यावेळी तुमच्याकडे मल्टिपल रिसिप्ट असतील त्यावेळी तुम्ही इथे रिमार्क मध्ये लिहा 10 रिसिप्ट आहेत, 1 आउट ऑफ 10 रिसिप्ट असं मेन्शन करा. सेकंड रिसिप्टला सेकंड म्हणजे ह्याला लगेच नाही ना 2 आउट ऑफ 10, म्हणजे समोरच्यांना लक्षात येईल की तुमचे डॉक्युमेंट जास्त आहेत. मेडिकल जे देयक असतील त्या व्यतिरिक्त असं हो. दुसरं कुठलंच प्रस्ताव हा नसेल मेडिकल तर द्यायचंच, मेडिकल द्यायचं बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच देयक एवढं मोठं नसतंय. बरोबर. ते मेडिकल देयक जे असते ना तुमचे, ते तुम्हाला पार्ट मध्ये द्यावे लागतील. फक्त त्याचा रिसिप्ट एकच आहे हे कळण्यासाठी रिसिप्ट 1 2 3 4 असे त्यांना आकडे टाका, तिथे रिमार्क मध्ये मेन्शन साईज करा. लिमिटेशन असते का सर? 20 MB काय तर आहे ना?
20 MB आहे. हो, मॅक्सिमम साईज 20 MB आणि मॅक्सिमम पेजेस 100 पेजेस पर डॉक्युमेंट. तर शक्यतो 100 पेजेस जरी घेतले तरी साईज 20 MB च्या वर जाते. तर तुम्ही 20 MB पेक्षा कमी साईज राहील असं बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट रिड्युसर म्हणजे आपण साईज रिड्युसर जे असतात डॉक्युमेंटचे साईज रिड्युसर ते ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा मग तुम्हाला तेवढे जास्त डॉक्युमेंट बनवावे लागतील. पण लक्षात घ्या इथून पुढे तुम्हाला सगळा पत्रव्यवहार फक्त आणि फक्त ई ऑफिसने करायचा आहे. आता मी दुसरा पुढचा पार्ट दाखवतो की डायराईज कसं करायचं. इंट्रा ई ऑफिस मध्ये तुम्हाला पत्र आलं आमच्याकडून डीएच कडून किंवा सोलापूरच्या JD जेडी ऑफिस ऑफिस कडून. मधनं. तर तुम्हाला इथं जाऊन इथे एक ऑप्शन आहे बघा डायराईज म्हणून ऑप्शन. त्याच्यावर क्लिक करायचं आणि हे जे डॉक्युमेंट असतील ते इथं तुम्हाला राईट हँडला इथं त्याला डॉक्युमेंटला सिलेक्ट केलं मी परत दाखवतो. इथे डॉक्युमेंट होते, हे डॉक्युमेंट रिसिव्ह झालं. इथं मी त्याच्यावर क्लिक करून बघू शकतो. ठीक आहे. आता हे रजाचं 4 सोबत हे डॉक्युमेंट आहे. हे झालं. तर हे आता मी डायराईज करतोय. याच्यावर क्लिक करायचं, डायराईज मेन्शन करायचं. इथं सगळी इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक येते. कुणाकडून आले, काय आले ते बघा. आता मला गुटेनकडून आले, हेड क्लर्क त्याच ऑफिसचे फक्त ऍड्रेस मला टाकावा लागतो. पुण्यातूनच आलेलं आहे. आणि कॅटेगरी काय आहे त्याची जनरल कॅटेगरी काय. ठीक आहे. रजा कालावधी प्रसाद. हो का? नाही आमच्याकडे तर जनरल कॅटेगरी येते. तुम्ही ते सिलेक्ट करत असाल आधी. हा. तर हे बघा हे असं तुम्हाला आलं. आता तुम्हाला काय ऑप्शन आहे जनरेट करायचंय. तुम्हाला सेंड कोणाला करायचंच नाही रिसिप्ट. म्हणजे जे इंट्रा इनबॉक्स मध्ये होतं ते ओपन केलं तुम्ही. त्या ओपन केल्यानंतर त्याला डायराईज म्हणलं. परत दाखवतोय ही प्रोसेस मिस व्हायला नको तुमची. बघा इंट्रा ई ऑफिस मध्ये मी गेलो. आणि हे आत्ताचं पत्र होतं त्याच्यावर मी ऍक्शन केलं डायराईज. हे डिलीट करू नका. जोपर्यंत तुमचं डायराईज होत नाही तोपर्यंत डिलीट करायचं नाही. डायराईज मेन्शन केलं. मी आता जसं सांगितलं की ऍड्रेस फक्त कुठून पत्र आलं ते मेन्शन करा. आणि मेन कॅटेगरी जनरल. ठीक आहे. आणि जनरेट. तर तुमची रिसिप्ट क्रिएट होते. ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला कुठं दिसतं रिसिप्ट क्रिएटेड मध्ये. तिथे बघा हे दिसतं तुम्हाला रिसिप्ट क्रिएटेड. आता ही मी खालची पण टेस्ट म्हणून रिसिप्ट क्रिएट केली. ही रिसिप्ट क्रिएट झाल्यानंतर इथून तुम्ही त्याला डाउनलोड करा आणि त्या डॉक्युमेंटवर पुढची कारवाई करा. आणि ज्यावेळी तुमची कारवाई होईल फिजिकली त्यावेळी त्याला इथून तुम्ही रिसिप्टला त्या क्लोज करा. रिमार्क घेऊन क्लोज करा. एवढंच आहे. परत सांगतो स्टार्टिंग पासून. eofficepune.maharashtra.gov.in ह्या वेब लिंक वर जायचे. इथं गुगल सर्च करायचं नाहीये. इथं नाही करायचं. इथं वरच इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपीनी लॉग इन करायचंय. लॉग इन झाल्यावर तुम्हाला हे पेज दिसेल. त्या पेज मध्ये तुम्हाला ई फाईल मध्ये क्लिक करून फाईल इनबॉक्स जायचं नाही. ठीक आहे. रिसिप्टच्या इनबॉक्स मध्ये आहात. इथं 0 आहे. इथं तुमचं 0च असणार आहे. रिसिप्ट क्रिएट करायची असेल तर इथून क्रिएट करून तुम्हाला पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे. आणि त्या फाईल बद्दलची माहिती इथं मेन्शन करायची. त्यात कुठलं फॉर्म आहे लेटरचा, लँग्वेज कुठली आहे, तुम्हाला बाय हँडच लिहावं लागेल. रिसिव्ह डेट आणि लेटर डेट सेम ठेवावी लागेल. इथं तुमच्याच कार्यालयाची इन्फॉर्मेशन मेन्शन करायची. शक्यतो प्राचार्यांची इन्फॉर्मेशन मेन्शन करा आणि इथं जनरेट करा. ती रिसिप्ट तुमची जनरेट होईल. ठीक आहे. मला वाटतं ऍक्च्युली तुम्ही अजून हँड्स ऑन कोणी घेतलेलं नाही. तुम्ही एकदा प्रयत्न करा. पुढचे 3-4 दिवसात तुम्ही चेक करा सगळ्यांनी. आणि शिवसराव सर एकदा त्यांना क्वेरीज साठी नेक्स्ट वीक मध्ये परत एकदा त्यांना म्हणजे तुम्ही इन्व्हाइट करा. त्याच्या क्वेरीज अवेलेबल आहे सर इथं सगळ्यांसाठी. हो चालेल. शिवशरण सर आहेत. त्यांना माहिती आहे. तुम्हाला काय क्वेरीज आल्या तर सरांशी कम्युनिकेशन करा. जर जास्त लोकांची क्वेरीज असतील तर आपण पुढच्या आठवड्यात एक लास्ट तुमचे क्वेश्चन आन्सर टाईप ट्रेनिंग घेऊ. क्वेश्चन आन्सर टाईप. त्याच्या आधी माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा जाऊन पोर्टल बघा व्यवस्थित.
ई ऑफिस बघा, तुमच्या अडचणी नोट डाऊन करून ठेवा आणि मीटिंग मध्ये मग अडचणींसहित तुम्ही जॉईन व्हा पुढच्या मीटिंग. शिवशरण सर, तुम्ही बोला आता, काय तुम्हाला लॉग बोलायचं इन असेल करण्याला तर बोला. कुणाला अडचण आहे का लॉग इन पर्यंत? लॉग इन झालं. हा, लॉग इन सांगा सर एकदा पहिल्यापासून. कोरडे सर, कोरडे सर. लॉग इनला तुम्हाला इथे ई ऑफिस पुणे या वेबसाईट वर जावा. ई ऑफिस पुणे मी चॅट टाईप बॉक्स करा मध्ये शेअर केलंय. क्रोम मध्ये केली टाईप. तुम्ही अल्टरनेट कम्प्युटरवर ओपन करू शकता असेल तर. ठीक आहे. वेबसाईट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल ओटीपीनी सर तुम्ही लॉग आउट करा सर पहिले इरिज सर. मीटिंग लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून एंट्री करायची, जो लॉग इन आम्हाला पुरवलेला आहे करायची. ना मोबाईल नंबर टाका. रजिस्टर पासवर्ड माहित साठी. नसेल तर फॉरगेट पासवर्ड करा. विदाउट पासवर्ड सुद्धा तुम्ही ओटीपी लॉग इन करू शकता. फक्त इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मी माझा ईमेल टाकतो. त्यानंतर ओटीपी येईल मोबाईलवर, तुमच्या रजिस्टर मोबाईलवर. तो ओटीपी मेन्शन करायचा. तुम्हाला प्रत्येक लॉग इन वेळी ओटीपी लागतो, एवढं लक्षात ठेवा. कंपल्सरी आहे. तुमचे जरी ओएस वगैरे लॉग इन करत असतील तरी तुम्हाला प्रत्येक लॉग इनला त्यांना ओटीपी द्यावा लागणार आहे. ठीक आहे. इथं आलं होम पेज. इथं आलं तर फक्त ई ऑफिसच ई फाईल वर क्लिक केलं. इथं इनबॉक्स फाईल आणि इथं मी आता जे मगाशी दाखवत होतो की इंट्रा ई ऑफिस, आपण एक रिसिप्ट क्रिएट केली. इथं ऑप्शन येतो डायराईज. आधी ऑप्शन आला होता नॉन डायराईज. तर एकदा तुम्ही त्याची रिसिप्ट क्रिएट केली तर इथून हे डॉक्युमेंट तुम्ही डिलीट केलं तरी चालेल. पण त्याच्या आधी तुम्ही रिसिप्ट क्रिएट करायची, एवढं लक्षात ठेवा. डायराईज असं यायला पाहिजे. माझं इनबॉक्स पूर्ण झिरो आहे आणि मला नवीन क्रिएट करायचं असेल, म्हणजे तुम्हाला डीएचई ला पाठवायचं असेल किंवा जेडी ऑफिसला पाठवायचं, तर इथं जाऊन अपलोड करून डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंट बद्दल माहिती तुम्हाला फिलअप करायची. ठीक आहे. त्यानंतर ही माहिती तुम्हाला फिलअप करायची. हे इझी आहे. आणि जनरेट करायचं म्हणजे तुमच्याकडे ते रिसिप्ट क्रिएटेड, आणि ही रिसिप्ट तुमच्या इथे येते. रिसिप्ट क्रिएटेड मध्ये येते. तुम्ही स्वतःच्या वेळी तयार करता ना त्यावेळी ती इथं असते रिसिप्ट क्रिएटेड मध्ये. इथून तुम्ही बघू शकता. हे आता जे 2 आज आपण केले ना तेच. ठीक आहे. मला वाटतं एवढं म्हणजे इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. तुम्ही एकदा गो थ्रू करा वेबसाईटवर, थोडं ट्राय करा समजून घ्यायचा. Try करा. त्याच्यानंतर तुम्ही काय क्वेरीज असतील तर आम्ही तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये परत एकदा क्वेरीज तुमची रिझॉल्व्ह करू. मला उद्या वगैरे विचारलं तरी चालेल. शिवशरण सर, तुम्ही करा कंटिन्यू. होय सर, बोलायचं असेल. करतो सर, करतो. एकच मिनिट करतो मी कंटिन्यू. जे कॉलेजेस नंतर न उशिरा जॉईन झाले त्यांनी प्लीज त्यांचं नाव चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा. कॉलेजचं नाव ज्यांनी ऑलरेडी केलंय त्यांनी करू नका. काही कॉलेजेस उशिरा जॉईन झाले त्यांनी चॅटबॉक्स मध्ये तुमच्या कॉलेजचं नाव मेन्शन करा. ठीक आहे. सर, माझ्या साईडनं मीटिंग म्हणजे क्लोज केली तरी चालेल. काही कोणाची क्वेरीज असतील तर इतर, अदरवाईज आपण इथं थांबू शकतो. हॅलो. हॅलो. राजकुमार गायकवाड हँड रेज केला. प्लीज बोला. जेडी सर बोलतील. एक मिनिट. नाही, त्यांनी काय हँड रेस केलं बघू ना. त्यांची काही क्वेरी आहे का? राजकुमार गायकवाड कोण? हॅलो. ठीक आहे. सर थांबूयात ना आता. नाही, बोलायचं सर. एक 2 हा, बोला. मिनिटं सर. हो, ठीक आहे.
गायकवाड सरांची काही क्वेरी आहे का? राजकुमार गायकवाड नाही वाटतं. पण चला आपण असं अपेक्षा करूया कोरडे सरांनी व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन केलेले, आपल्याला सर्व गोष्टी समजल्या असं गृहीत धरूया. आपण प्रत्यक्षात त्याचा वापर सुरू केल्यानंतर काही अडचणी येतील तर त्या तत्कालिक अडचणी ज्या काही असतील त्या वेळेला आपण विचारून घेतल्या तर जास्त सोपं होईल. म्हणजे आपलं प्रशासन गतिमान होण्यास मदत होईल आणि व्यवस्थितपणा येईल त्यामध्ये. पण जर समजा आपण आपल्याच मनाने त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बघितलं तर काहीतरी चुकीच्या गोष्टी होतील. त्यामुळे एक दोन ट्रायल केल्यानंतर आपण व्यवस्थित आपल्याला होतं याची खात्री जर नसेल तर त्या आपण परत शंका विचारून घ्याव्यात, दूर करून घ्याव्यात. पण जे कोरडे सरांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणजे आम्ही जो अनुभव घेतोय की आपण मोबाईलने वगैरे स्कॅन करून वेडेवाकडे ज्या पद्धतीने टाकताय तसं काही योग्य नाही. तर त्यांनी जी सूचना केली सुरुवातीलाच की आपल्याकडे एक व्यवस्थित स्कॅनर असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एका ओरिएंटेशन मध्ये आणि वाचनीय सुस्पष्ट असे स्कॅन अपलोड करता येतील. पुढची प्रक्रिया होण्यासाठी असे वाचनीय आणि सुस्पष्ट स्कॅन असणं जास्त आवश्यक आहे. खूप महत्वाची बाब आहे. तर आपण यावरती लक्ष देऊन सर्व महाविद्यालयांनी असा एक डेडिकेटेड स्कॅनर या प्रक्रियेसाठी ठेवावा जेणेकरून आपलं स्कॅनिंग प्रोसेस अपलोडिंग सोपं होईल. आणखी काही शंका असतील तर आपण आमच्या कार्यालयाशी या संदर्भात कधी संपर्क साधू शकता. चालेल? ओके. ठीक आहे. कोराटे सर ठीक आहे. हो सर थँक्यू सर. बरोबर. कुणाला काय अडचणी असेल तर विचारा. ठीक आहे, वापरायला सुरुवात करू आपण तेव्हा आपल्याला अडचणी येतील त्या वेळेला आपण त्यावर चर्चा करूया. येस सर चालेल. ओके, धन्यवाद. ओके ओके सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. ओके, धन्यवाद. मीटिंग संपली असं जाहीर करू. हो सर थँक्यू जाधव सर, शिवशरण सर थँक्यू. सहकार्य लाभलं चांगलं आहे. काय हात वर केलाय विचारलं तर सांगितलं नाही. राजकुमार गायकवाड हे नुसतं लॉग इन करून ठेवतात बघा. काय उपयोग नाही. कोण आहे ती गांधी नुसतं लॉग इन करून ठेवते. सोलापूर विभागाची होती का?